हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 10 जानेवारी 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे. तर प्रश्न आहे, SLIM ही चंद्रयान मिशन मोहीम कोणत्या देशाची आहे? तर उत्तर आहे जपान. तर SLIM ही चंद्रयान मोहीम जपान या देशाची आहे. तर जपानबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर जपानची राजधानी टोकियो आहे. भाषा आहे जपानी. राष्ट्रप्रमुख आहेत राजा सम्राट नारुहितो. तसेच पंतप्रधान आहे योशिहिदे सुगा. स्वातंत्र्य दिन आहे 11 फेब्रुवारी 660 आणि चलन आहे जपानी येन. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतीय नौदल शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रतिबिंब असलेल्या नवीन गणवेश कधीपासून स्वीकारला? तर भारतीय नौदलाने शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रतिबिंब असलेला नवीन गणवेश 1 जानेवारी 2024 पासून स्वीकारलेला आहे. तर उत्तर आहे 1 जानेवारी 2024. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या राज्याने भारताचे पेट्रो कॅपिटल म्हणून मान मिळवला आहे? उत्तर आहे गुजरात. तर गुजरात या राज्याने भारताचे पेट्रो कॅपिटल म्हणून मान मिळवलेला आहे. उत्तर आहे गुजरात. तर गुजरातबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. मोठे शहर आहे अहमदाबाद. जिल्हे आहे 26. भाषा आहे गुजराती. राज्यपाल आहेत नवल किशोर शर्मा. तसेच मुख्यमंत्री आहे भूपेंद्रभाई पटेल. स्थापना 1 मे 1960 आणि गुजरात विधानसभा जागा आहेत 182. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिले यांनी ब्रिक्स गटात सामील होण्याचे आमंत्रण अधिकृतपणे नाकारलेले आहे? उत्तर आहे अर्जेंटिना. तर अर्जेंटिना या देशाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिले यांनी ब्रिक्स गटात सामील होण्याचे आमंत्रण अधिकृतपणे नाकारलेले आहे. उत्तर आहे अर्जेंटिना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतातील पहिल्या पाणबुडी पर्यटनाचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? उत्तर आहे द्वारका येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, लडाखच्या रस्त्यांवर सरकारने किती रुपयांचा निधी जाहीर केला? तर लडाखच्या रस्त्यांवर सरकारने 1170 कोटी निधी जाहीर केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पॉंडिचेरी विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनखर. तर पॉंडिचेरी विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती म्हणून भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनखर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, नासाच्या अभ्यासानुसार 13 एप्रिल 2029 रोजी पृथ्वीच्या जवळ येणाऱ्या लघुग्रहाचे नाव काय आहे? उत्तर आहे अपोफिस. तर नासाच्या अभ्यासानुसार 13 एप्रिल 2029 रोजी पृथ्वीच्या जवळ येणाऱ्या लघुग्रहाचे नाव आहे अपोफिस. उत्तर आहे अपोफिस. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, संयुक्त जनता दल म्हणजेच JDU चा राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? उत्तर आहे नितीश कुमार यांची. तर JDUच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीश कुमार यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे डॉक्टर नितीन करीर. तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे डॉक्टर नितीन करीर हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्य सचिव असणार आहे? तर डॉक्टर नितीन करीर हे महाराष्ट्र राज्याचे 47वे मुख्य सचिव असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे भारत सरकारने कोणत्या वर्षापासून देशातील प्रत्येक गावातील घरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे? उत्तर आहे 2024. तर भारत सरकारने 2024 वर्षापासून देशातील प्रत्येक गावातील घरात नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे लखबीर सिंग लांडाला कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेले आहे? उत्तर आहे भारत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे PIL ही म्हणजेच प्रोडक्शन लिंक इंटेन्सिव्ह कोणत्या क्षेत्रातील योजना आहे? उत्तर आहे औषध. तर PIL म्हणजेच प्रोडक्शन लिंक इंटेन्सिव्ह ही औषध क्षेत्रातील योजना आहे. उत्तर आहे औषध. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे जम्मू आणि काश्मीरमधील तेहरीक-ए-हुरियत संघटनेवर केंद्र सरकारने किती वर्ष बंदी घातलेली आहे? तर या संघटनेवर सरकारने 5 वर्षासाठी बंदी घातलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे अरविंद पानगडिया. तर 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी अरविंद पानगडिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या 16व्या वित्त आयोगाच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे ऋत्विक रंजनम पांडे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे भारताच्या 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे? उत्तर आहे 1 एप्रिल 2026 पासून. तर भारताच्या 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कोठून सुरू झाली? उत्तर आहे अयोध्या ते दरभंगा पासून सुरू झाली. तर देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे ही अयोध्या ते दरभंगा येथून सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे? उत्तर आहे 15 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र सरकारने राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर उत्तर आहे 15 जानेवारी. तर उत्तर आहे 15 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र सरकारने राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उत्तर आहे 15 जानेवारी. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.